पत्रकार अनिल थत्ते सुद्धा असतील, सामाजिक कार्यकर्ता करुणा शर्मा सुद्धा सहभागी होतील। सगळ्यांचं स्वागत। मी झगड्यांपासून सुरुवात करतो कारण या सगळ्यांमध्ये भरणा या सगळ्या प्रकरणातला प्रामुख्याने सनदी अधिकाऱ्यांचा दिसून येतोय। झगडेजी, सनदी अधिकारी, वरिष्ठ क्लास 1 अधिकारी हा एक अधिकार असलेला पदावरचा माणूस असतो। अनेकदा म्हटलं जातं की सरकारचे पक्ष बदलतात पण शेवटी सनदी अधिकारी राज्य चालवत असतात। अशावेळी हनी ट्रॅपची प्रकरणं वाढणं याकडे तुम्ही कसं पाहता? प्रश्न एक आहे की खरं म्हणजे की हे फार शॉकिंग असं आहे की अशा यामध्ये प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आणि विशेष शीर्ष प्रशासन जे आपण म्हणतो सनदी प्रशासन, यामध्ये ते हे केवळ त्यांना स्वतःच प्रशासन करायचं नसतं तर संपूर्ण प्रशासनाला दिशा द्यायची असते आणि आपण जे वागतो आहोत त्याप्रमाणे आपल्या अंतर्गत असलेले जे लोक असतील तसे ते वागतील। त्यामुळे तुमची सचोटी आणि तुमचे वर्तणूक ही याच्या वादाच्या पलीकडे असली पाहिजे असं अपेक्षित आहे आणि त्यासाठी मग तुम्हाला मोठ्या प्रमाणात कवच कुंडल संविधानाने दिलेले आहेत भाग 14 मध्ये आणि त्याचा वापर करून मग तुम्ही कदाचित एखाद्या वेळेस राजकीय व्यवस्था चुकली तर त्या राजकीय व्यवस्था चुकत नसते पण चुकली तर राजकीय व्यवस्थेला दिशा दाखवून त्यांना काम करून घेण्याची जबाबदारी ही प्रशासकीय व्यवस्थेची संविधानाने अपेक्षित केलेली आहे। असे जे प्रकार घडतात खरं म्हणजे यासाठी नियम आहेत, ऑल इंडिया सर्व्हिसेससाठी अखिल भारतीय सेवेसाठी 1968 चे नियम आहेत आणि महाराष्ट्रातल्या ह्याच्यासाठी नोकरशाहीसाठी 1979 नियम आहेत। काय वर्तणूक नियम म्हणतात त्याला, की याच्यामध्ये तुम्ही वैयक्तिक जीवनामध्ये अतिशय तुमचं उच्च कोटीचं सुसटीचं असं असावं आणि कुठेही याच्यामध्ये तुम्हाला काळीमा लागेल, डाग लागेल किंवा तुमच्या वर्तणूकमध्ये काही फरक पडेल असं तुमचं वागणं असू नये असं त्याच्यामध्ये नियम केले। विशेषतः नियम 314 त्याच्यामध्ये आहे आणि तो सांगतो की अशा कोणाच्याही तुम्ही संगतीमध्ये येऊ नका की ज्याच्यामुळे तुमच्या प्रशासनावरती हा चुकीचा प्रभाव पडू शकेल किंवा ज्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये कदाचित ब्लॅकमेल होऊ शकाल। आता हनी ट्रॅपचा जो प्रकार आपण जे सांगता आहात तो हनी ट्रॅप हा 2 प्रकारांमध्ये होते। एक तर त्याचं नैतिक अधःपतन झालेलं आहे, दुसरं म्हणजे सगळ्यात वाईट म्हणजे की हनी ट्रॅप म्हणजे ब्लॅकमेलिंग होत आहे। जे प्रशासन व्यवस्थित चाललं पाहिजे त्याचे वैयक्तिक आयुष्यामध्ये खरं त्याने ते करायला नकोच आहे, ते नैतिक अधःपतन आहेच। पण ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये शासनासाठी करतात, लोकशाही व्यवस्थेसाठी करतात त्यावेळेस तुम्हाला कोणतरी ब्लॅकमेल करताय का आणि ब्लॅकमेल करून मग तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय करून घेताय का किंवा चुकीचे टेंडर पास करून घेताय का? त्यामुळे असं वाटतं की हे जास्त भयानक आहे। नैतिक अधःपतन वाईट आहेच आहे पण त्याच्यामध्ये दुसरं असं एक आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची नैतिकता चांगली असेल पण प्रशासकीय जर तुम्ही वाईट असाल किंवा प्रशासकीय चांगले असेल पण तुमच्या वैयक्तिक असं असू शकत नाही। ठीक आहे, मला याबद्दल काही प्रश्न विचारायचे आहेत महेश सर तुम्हाला की हे सगळं होतं कसं, कारण हे काय एका झटक्यात काही लगेच हनी ट्रॅप सेट झाला आणि तो अडकला, पक्षी आला आणि काहीतरी ट्रॅप लावला होता त्याच्यात अडकला असं होतं। एक प्रोसेस अख्खी असते। मी त्याबद्दल येतो तुमच्याकडे। मी जातो धनराज वंजारी यांच्याकडे, कारण पोलीस म्हणून काम करत असताना वंजारी सर अशी प्रकरणं आपल्यापर्यंत आली का? कारण शेवटी हनी ट्रॅप काय कोणालाही लावला जाऊ शकतो। कुरुलकर हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे। डीआरडीओचा शास्त्रज्ञ मात्र तो अडकला। आणखी सुद्धा अनेक प्रकरणं समोर आली आहेत। कर्नाटकमध्ये तर 48 राजकारण्यांची नावं समोर आली होती। मला आपल्याला विचारायचं आहे अशा प्रकरणांचा तपास कधी तुमच्यापर्यंत आला होता का किंवा अशा प्रकरणांची माहिती कधी आपण पाहिली आहे का? बीआरसीचं एक प्रकरण 2006 साली जे झालं होतं त्याच्यामध्ये 2 बीआरसीचे सायंटिस्ट हे क्रेओ टेक्नॉलॉजी, रशियन क्रेओ टेक्नॉलॉजीचं जे डेव्हलपमेंट आपल्याकडे झालं होतं त्याच्या हनी ट्रॅप मध्ये अडकले होते आणि त्या ज्या 2 मुली होत्या त्या मलेशियन नॅशनल होत्या आणि मलेशियन नॅशनल त्या मुली एका बोटीतून परागंदा झाल्या, पडून गेल्या, अशी ती एक प्रकारची केस होती। तर बीआरसीचे हे जे लोक आहे, जे सायंटिस्ट आहे, ते कशा प्रकारे त्याच्यामध्ये अडकले? आता हनी ट्रॅप जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला एक स्त्रीचं आकर्षण असतं त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये अडकता आणि ती कशासाठी आलेली आहे तो उद्देश तुम्हाला समजत नाही। तुम्हाला कधी कधी असं वाटतं आपली काही आभूषण असतात, कधी प्रकृती असते, कधी पर्सनॅलिटी असते, असं वाटतं तुम्हाला की आपल्यावर स्त्री मोहित झालेली आहे। तसं काही नसतं, ती तिचा कार्यभाग साधून घेण्यासाठी तुमच्याकडे आलेली असते आणि हे ज्या माणसाला म्हणजे पुरुष असेल त्या पुरुषाला कळत नाही। तर मला वाटतं इथे झगडे सर जे म्हणाले की एक नैतिक एक कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे या सर्व्हिसेसमध्ये।
एक व्यक्तिगत नीतिमत्ता आणि तुमचं समाजातलं आचरण जे आहे ते किती नीतिमान आहे, किती नैतिकतेला धरून आहे, हा जो मूळ गाभा आहे. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व या दृष्टीनं वेगळं असतं. काही डिमांड्स वेगळे असतात, शारीरिक असतील, मानसिक असतील. अनेकदा हे मानसिक होतं, कारण हे जे सगळे प्रदीप कुरुलकर आहे आणि तो निशांत अगरवाल तर तो हनी ट्रॅप नव्हता. आता हनी ट्रॅप आहे की नाही याचा निकष पोलिसांनी त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कसा लावला, की जी कोण महिला त्या ठिकाणी आलेली आहे त्या महिलेचा उद्देश काय आहे. महिलेचा उद्देश जर व्यक्तिगत प्रेम करणं असेल तोही असू शकतो. बऱ्याच महिला ह्या पोलीस गणवेशावर, मिलिटरीच्या गणवेशावर मोहित होतात, त्याप्रमाणे असू शकतं. त्याला आपल्याला हनी ट्रॅप म्हणता येणार नाही. ते व्यक्तिगत स्वरूपाचं प्रकरण आहे, ते व्यक्तिगत त्यांनी ते भोगावं आणि जर माहिती पडली तर त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. असे कित्येक पोलीस अधिकारी आहे प्रसन्ना की ज्यांना या प्रकरणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्यात. काही बाबतीत हे हनी ट्रॅप आहे की नाही, तो जी स्त्री आहे तिच्या काय उद्देश आहे, काय उद्देशाने ती जवळीक प्रस्थापित केलेली आहे, त्याच्या निकषावर हा हनी ट्रॅप आहे की नाही असं समजलं जातं. एक प्रश्न तर मी कॉमन खरं तर विचारणार आहे, पण मी महेश झगडेंपासून सुरुवात करतो. महेश झगडेजी, हनी ट्रॅप या शब्दाचा जसाच्या तसा अर्थ काढायचा म्हटला, इंटरप्रिट करायचं झालं तर एखाद्या महिलेचा वापर करून पुरुषाला सावज म्हणून गाठणे आणि त्याच्याकडनं हवं ते काम करून घेणे. पण या सगळ्यामध्ये ना त्या पुरुषाला एक प्रकारचा लेटगो दिलेला आहे की ती पुरुष बिचारा भाबडा होता, तो ट्रॅपमध्ये अडकला आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग झाला, म्हणून तो हनी ट्रॅप. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर का ती स्त्री तुमच्याकडे ऍडव्हान्सेस तुमच्यापर्यंत करत असेल आणि त्यानंतर ती काहीतरी मागण्याचा किंवा सुचवण्याचा प्रयत्न करते, हे कळण्या इतका तो माणूस सिनियर असतो, अडल्ट असतो आणि इथे तर आता सनदी अधिकारी आहेत, किंवा कुरुलकर हा तर डीआरडीओचा शास्त्रज्ञ होता, मग तुम्हाला काहीच म्हणजे पुरुषाला काहीच कळलं नाही, ट्रॅप मात्र हनी का, कारण त्याच्यामध्ये स्त्री गुंतलेली आहे. सो हा थोडा सेक्सिस्ट प्रकार नाही का वाटत तुम्हाला, महिलेला बदनाम करणारा? प्रसन्न 100% आहे, तुमच्याशी सहमत आहे याच्यासाठी की हा जो हनी ट्रॅप आहे की कुठेतरी हा कांगावा आहे, पुरुषी कांगावा आहे की आम्हाला असं काहीतरी करून त्यामध्ये अडकवलं गेलं. खरं म्हणजे की अडकवलं गेण्याचे खूप प्रकार असतात, मग तुम्हाला आणखी दुसरे आमिष असतात. हे सगळं हे खरं म्हणजे एक सायकोलॉजिकल आहे की ज्याच्यामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही आल्यानंतर आणि वरिष्ठ प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही अशी आमिष कुठल्याही स्वरूपाची असतील हे येणारच, दबाव हे येणारच. आणि त्याच्यामुळे मग हे केवळ आता एक महिलेने कोणा तुमच्या जाळ्या तोडलं आणि मग तुम्ही केले आणि मग बिचारा तो काय करेल, हा एक कांगावा आहे, हा पुरुषी कांगावा आहे आणि हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. खरं म्हणजे की हे अर्ध सत्य आहे. खरं सत्य असं आहे की त्या पुरुषाने की ज्याच्यामध्ये हनी ट्रॅपचे जे व्हिक्टीम झालेले म्हणतात ते व्हिक्टीम नसतात. खरं म्हणजे ते सुद्धा त्या हनी ट्रॅप करणाऱ्या महिलेपेक्षा जास्त जबाबदार असतात, कारण त्यांच्यावरती प्रशासकीय शासनाने आणि कायद्याने टाकलेली जबाबदारी धुडकावून लावून अशाला बळी पडतात. असे बळी पडणारे अधिकारी प्रशासनात असूच नाही. 100% हा मुद्दा बरोबर, आणि बरं झालं की महेश झगडेने हा मुद्दा मांडलेला आहे, कारण ते लोक की जे आता हे प्रकरण किती पुढे जाणार आहे माहित नाही, एबीपी मजा लावून धरणार आहे, पण या अधिकाऱ्यांना सुद्धा हे सांगायला हवं कोणीतरी, हा ट्रॅप नव्हता, तुम्ही आनंदाने त्या ट्रॅपमध्ये उडी मारण्यासाठी तयार होता. पण ठीक आहे, तो विषय वेगळा ठरेल. मी आता जातोय ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंकडे. अनिल थत्तेंनी त्यांच्या स्फोटक पत्रकारितेच्या काळात असे अनेक ट्रॅप आणि असले अनेक सावज आणि सगळ्या घटना समोर आणलेल्या आहेत त्यांच्या गगनभेदी या तत्कालीन नियतकालिकातून. पण पहिल्यांदा मी थत्तेजी, मी आपल्याला एक विनंती करेन, तुम्हाला त्या 72 जणांची नावं जरी माहीत असली तरी चुकूनही आपण, कारण ते सगळी कॉन्फिडेन्शियल नावं आहेत, त्याबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.